200 ग्रॅम भेंडी धुवून पुसून चिरून घेतली आहे। भेंडी धुतल्यावरती नेहमी पुसून घ्यायची, नाहीतर ती चिकट होते। भेंडी मी तुम्हाला दाखवलेल्या आकारामध्ये चिरून घ्या। जास्त मोठी किंवा बारीक देखील भेंडी चिरायची नाही। कढईमध्ये 2 पळी तेल गरम करून घेतले। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। जिरं छान फुललं की त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये छोटा पाव चमचा हिंग घालून घ्यायचे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद घालून घ्यायची। सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे। मसाले परतून झाले की त्यामध्ये 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये चिरून घेतलेली भेंडी घालून घ्यायची। भेंडी फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची। सर्व मसाले भेंडीला कोट झाले पाहिजेत, व्यवस्थित भेंडी परतली गेली पाहिजे। भेंडी परतून झाली की त्यामध्ये अजिबात पाणी न घालता, झाकण न ठेवता अशीच ती शिजवून घ्यायची। अधूनमधून भेंडी चमच्याने परतत राहायचे, जेणेकरून ती तळाला चिकटणार नाही। भेंडी शिजत आली की त्याला चिकटपणा सुटतो, भेंडी चिकट होऊ लागते। तुम्ही ते बघू शकता, माझी भेंडी सुद्धा शिजत आली आहे, ती थोडी चिकट झाली आहे, तरी सुद्धा आणखी थोडा वेळ ती भेंडी शिजवून घ्यायची आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। भेंडी आणखी छान शिजली की त्याचा चिकटपणा पूर्णपणे निघून जातो। तुम्ही ते बघू शकता, भेंडी व्यवस्थित शिजली गेली आहे, अगदी मऊसूत झाली आहे। ही पूर्ण प्रोसेस गॅसची फ्लेम लो ठेवूनच करून घ्यायची आहे। भेंडी शिजल्यानंतरच त्यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। आधी मीठ घालायचं नाही, नाहीतर भेंडी जास्त चिकट होते। आता सर्वात महत्त्वाची प्रोसेस ती म्हणजे त्यामध्ये बेसन घालायची। जर तुम्ही ज्या कढईत भाजी करताय ती कढई पातळ असेल तर खाली असा एक तवा किंवा पत्रा ठेवून घ्या। त्यानंतर त्यामध्ये बेसन घालून घ्या। 200 ग्रॅम भेंडीसाठी 2 चमचे बेसन घालून घेतले। बेसन सर्वीकडे पसरवून घालून घ्यायचे, जेणेकरून बेसनच्या गुठळ्या होत नाही, भेंडी वेगळी बेसन वेगळं असं होत नाही। बेसन घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे, जेणेकरून वाफेवरती बेसन शिजलं जाईल। बेसनचा थोडाफार कच्चेपणा असतो, तो बेसन भाजीमध्ये परतताना निघून जातो। तुम्ही ते बघू शकता, अशा पद्धतीमध्ये बेसन भेंडी भाजी तयार झाली आहे, ती सर्व करून घ्यायची आहे। ही भाजी तुम्ही भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। मुलांना भेंडीची भाजी खायला आवडत नाही किंवा एकाच पद्धतीमध्ये भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो, तर अशा पद्धतीमध्ये भेंडीची भाजी एकदा नक्की करून बघा। चवीला अप्रतिम लागते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल। कमीत कमी वेळात झटपट अप्रतिम चवीची भेंडीची भाजी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।